राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्यांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची स्थिती तळ्यात आणि मळ्यात झाली. विशेषतः भारतीय जनता पक्षानं प्रत्यक्ष शहरानुसार स्वतंत्रपणे युतीबाबत फेरविचार करण्याचं धोरण हे स्वीकारल्यामुळेच राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. नगर परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपने युतीविषयी सावध भूमिका घेतली. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं. मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढती होऊ शकतात असे संकेतही त्यांनी दिले होते. दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजपची राजकीय ताकद वाढल्याचं चित्र हे दिसून आल्यानं महापालिकांमध्ये युती करताना भाजप अधिक आक्रमक व ताठर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी भक्कम राहिल्यानं महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास भाजपमध्ये वाढलाय. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणेप्रमाणे सोलापूर महापालिकेमध्ये भाजप स्वबळाचा पर्याय गांभीर्यानं तपासत असल्याची चर्चा आहे. सोलापूर महापालिकेमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. सोलापूर महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये संभाव्य युती आणि आघाड्यांबाबत अजूनही चित्र हे स्पष्ट झालेलं नाहीये. भाजपकडून स्वतंत्र ताकद आजमावण्याचे संकेत हे मिळत असून शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही पर्यायी समीकरणाची चाचपणी सुरू आहे. यामुळं सोलापूरमधील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी शिवसेनेकडून चाचपणी, महाविकास आघाडी एकत्र न आल्यास इतर पर्याय खुले असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून देण्यात आले. तर दुसरीकडे अजित पवार गटही काही शहरांमध्ये सोबळावर तर काही ठिकाणी आघाडीच्या शक्यतांची चाचपणी करत आहे. याचा परिणाम सोलापूरसह मध्यम शहराच्या राजकारणावरती होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची कोंडी आणि कोणता झेंडा घेऊ हाती, युती आणि आघाड्यांचा अंतिम निर्णय हा लांबत असल्यानं सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपसह सर्वच पक्षाकडून सध्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा सपाटा हा सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते आणि कार्यकर्ते एकाच पक्षात दिसत आहेत. यामुळे नाराज झालेले अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाचा विचार करत आहेत. मात्र पक्षाची अंतिम भूमिका काय असेल याकडे लक्ष ठेवून ते निर्णय रखडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था सोलापूरसह सर्वच महापालिकांमधील कार्यकर्त्यांची झाली आहे. उमेदवार याद्या लांबणीवरती, उमेदवार अर्ज दाखल होणार असले तर युती आणि आघाड्यांचा अंतिम निर्णय हा जाहीर न झाल्यानं बहुतेक पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाही. ते रविवारनंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून तोपर्यंत सोलापूर महापालिकेसह राज्यातील राजकारणात अनिश्चिततेचं सावट हे कायम राहणार आहे.